व्हॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवे सरांना ऐकूया आपण खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. तर उद्याचा पहिला सामना असेल विराज 11 डोंगर नावे विरुद्ध श्री गणेश दहिगाव. सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 9:30च्या आसपास सामना सुरू केला जाईल अशी सूचना येते आयोजकांकडून. जर आपण आम्हाला ऐकत असाल तर श्री गणेश दहिगाव विरुद्ध विराज 11 डोंगर नावे असा सामना रंगेल उद्या सकाळी पहिला सामना ठीक 9:30 वाजता. चला मैदानामध्ये. नवीन सामना. ओव्हर द हेड ऑफ बॉलर. फुल टॉसला लॉफ केले सरळ बॅटनी. लॉंग ऑफ वेगाने याला लॉंगॉनच्या दिशेने आणि पाहता पाहता फेकी करेपर्यंत 2 धावा अगदी जलद वेगाने, हरण्याच्या वेगाने, सोन्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण झाल्या. एक गडी बाद नाही, 2 धावा. सामना पाहतोय प्रेक्षक आपण भूमी 11 मांडा विरुद्ध KK 11 खार्डी. कॉइन बॉक्स डिलिव्हरी. वाव, फॅन्टॅस्टिक. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टप्पा वाईड यॉर्कर स्टाईलचा, ज्याला चंदूजी राणे साहेबांनी एक नवीन नाव दिलेलं आहे, जे नाव आम्ही पुढे घेऊन चाललोय. चंदू राणेंचा हा आविष्कार कॉइन बॉक्स डिलिव्हरी. मिडल स्टंपच्या जवळ हा टप्पा आणि पंचांनी सांगितलंय की हा बाहेर आहे, लेग बाईटचा इशारा. असं वाटलेलं की एसटीनच्या जवळ आहे, परंतु नाही, पंचांनी बरोबर हेरलं आणि लेग बाईच्या रूपाने अजून एक धाव या ठिकाणी आमचे भालचंद्र अधोरेखित करत असताना 3 वर धाव संख्या आहे. एक गडी बाद नाही. KK 11 83 खार्डी या संघाने पहिल्या सामन्यामध्ये सुंदर बाजी मारली. तगड्या अष्टविनायक ठाकूपाडा संघाला पाणी पाजलं, नामोहरित केलं आणि तोच संघ या ठिकाणी दुसऱ्या राऊंडमध्ये 2 हात करतोय भूमी 11 मांडा संघाच्या विरुद्ध. चंद्रमा उगवलेला आहे, पाहू शकता आपण. अर्धचंद्र आणि अर्धी वेळ. हा अर्धा फटका फ्लिक करायचा प्रयत्न होता शॉर्ट लेग बॅकवर्ड झोनकडे. पंचांच्या उजव्या बाजूला फ्लाय झालेला चेंडू झेलचा प्रयत्न नाही केला आणि 1 धाव. एक धावेने धावसंख्या पुढे जात असताना 4 वर. प्रेक्षकांची गर्दी पाहतो आपण. जरी काळोख असेल मैदानाच्या बाहेर तरी सुद्धा गर्दी आपण नक्कीच या ठिकाणी ओळखू शकतो. समोर अशी गर्दी असली, त्यात माणसं दर्दी असली तर सोहळा सुंदर होणारच. वेळ जरी अर्धी असली, कारण अर्धी वेळ झाली म्हणजे 12 वाजलेत. सामन्यात कोण कोणाचे 12 वाजवेल? लाऊड आपेल. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. पाहिले आपण चिंटूने पाहिलं की फलंदाज शफल होतोय, स्टिक दाखवतोय. मिडल आणि लेग स्टिक दिसत होती. म्हणजेच फलंदाज जेव्हा मैदानात जात असतो तेव्हा एक व्यवस्थित गार्ड घेणं अपेक्षित असतं आणि जेव्हा तुमचा गार्ड चुकतो तेव्हा बॉलर नक्कीच तुम्हाला फटका चुकवण्यास भाग पाडतो आणि ते बॉलरने बरोबर केलं. ज्युनियर चिंटूने दांडी डावी साईडची उडवली, बेस फ्लिकर झाल्या. अशोक डिंडा आलाय मैदानामध्ये परत. नक्कीच आपण डिंडाच्या दुःखामध्ये सहभागी होऊया. ज्यांचे पिताश्री वैकुंठवाशी झाले, अचानक आलेल्या झटक्यामुळे वडील निघून गेले आणि नक्कीच आपण अशोक डिंडांच्या दुःखामध्ये सहभागी होतोय. सॉरी डिंडा, आम्ही तुझ्या दुःखामध्ये सहभागी आहोत. जाऊन आला, आजच कार्य करून आला आणि पुन्हा एकदा आपल्या मांडा गावासाठी तो खेळण्यास तयार झालाय. 15 दिवस होऊन गेले. बऱ्याचशा टुर्नामेंट मिस केल्या, परंतु ह्या आदर्श चषकामध्ये त्यांनी हजेरी लावली.
उशीर का होईना, लेट बट ग्रेट एंट्री अशोक डिंडाचे, आणि त्याचा खेळ नक्कीच ग्रेट अपेक्षित आहे असं आपण अपेक्षा बाळगूया. तर पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या 4, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये गडी बाद झाला. चांगलं टाईट बॉलिंग होत असताना हा चेंडू फ्लाय होतोय वाईडीस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी पाहतो झेल टिपलाय आणि फलंदाज अजून फेल होतोय. दुसरा धक्का लागतोय KK11 83 खाडी संघाला. पण छोटापुरा गोलंदाज, परंतु त्याचं कीर्ती फार महान आहे. बॅट्समनला बाहेर बोलवलं, हाफ व्हॉली घेऊन बॅट्समनने लॉफ करायचा प्रयत्न केला होता, परंतु नजर डोकानी हाताचं कॉम्बिनेशन जुळलं नाही. नजर थोडीशी भरकटली होती, डोकं बाजूला गेलं होतं, त्या कारणाने शॉट तो व्यवस्थित इलेव्हेट झाला नाहीये, एलिव्हेशन न झाला आणि परिणाम बघितला. आपण वाईडीस लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये झेल टिपला अगदी सुंदररित्या. फहीमने हा गडी बाद केला. 2 गडी बाद, 4 धावा. जे खार्डीचं नाव आहे, जे कार्य ज्याने पहिल्या सामन्यात केलं, पूर्णपणे मांडा संघ असं वाटतं की तो सामना पाहूनच उतरलाय मैदानामध्ये. अभ्यासपूर्ण खेळ होत असताना गोलंदाजचा विशेषतः आणि त्यांना चांगलं बॅकअप देतात सर्व फिल्डर. या जगन नानांच्या संघाला भूमी इलेव्हन मांडा संघ जो ह्या वर्षामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जसं मगाशी शेळके सरांनी उल्लेख केला की एकता चषक जिंकलेला हा संघ पाहतो. बॅटची कडा कट करण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिपनी स्वतःला फ्लाय केलं, झोकून दिलं आणि बघा कौतुक केलं जात आहे. त्या ठिकाणी रवी परब आहे, मागच्या सामन्याचा शिल्पकार, तगडा खेळाडू, विस्फोटक फलंदाज, आणि त्यांनी दाखवून दिलं. फिल्डिंगचा नमुना सुद्धा सुरेख पेश केला. ज्या जागेवरती राम म्हात्रे मगाच्या सामन्यामध्ये होता, तगडा खेळाडू तो सुद्धा राम, आणि तसाच रवी परब पाहतो आपण, ज्याने नक्कीच 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. तर धावसंख्या पोहोचलेली आहे किशोर 11 खार्डी संघाची, ती म्हणजे 5 वर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. किशोरचा बर्थडे आहे. पहिला सामना जिंकून नक्कीच बर्थडे गिफ्ट दिली आहे, परंतु आता ह्या खार्डी संघाला ह्या सामन्यामध्ये मोठं कसपणाला लावायचं आहे. कसून खेळावं लागेल, कसोशीने खेळावं लागेल आणि बघायचं ही मोठी सत्व परीक्षा असेल, कारण भूमी मांडा संघाने सुद्धा एक सामना खिशात घातलाय आणि त्यांचा आतापर्यंत या 2 षटकांमध्ये विचार करता तर हा अनोखा खेळ पाहतोय आपण. अभ्यासपूर्ण बॉलिंग कशी करावी, अचूक लेंथ आणि दिशा इथे दाखवत असताना हे बॉलर्स मांडा संघाचे फहीम, ज्याने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. हो, फुल टॉस, फुलर डिलिव्हरी, ओ माय गॉड, फलंदाज बाद, कात्रीत पकडलं, खिंडीत पकडलं, प्लम डिलिव्हरी अँड प्लम ABW, फलंदाज बाद. याची नोंद घ्या. बाकी तुम्ही एक एक रिव्ह्यू घेऊ शकता. वाईटसाठी घ्या, बाकीच्या गोष्टींसाठीच घ्या, रनआउटसाठी घ्या, परंतु LBW आणि कटसाठी रिव्ह्यू नॉट अवेलेबल. आणि पंच सांगत असतात की अगदी समोर पकडलंय. पंचांनी आता भीमरसाठी चेकआउट करायला सांगितलंय, रिव्ह्यू मागितलाय. बॅटरनी डिमांड केलं आणि पंच सांगतायत की चेक करा. त्या ठिकाणी JP पवार सर आहेत, जय पवार सर, जबरदस्त पंच पवार, JP पवार, जबरदस्त पॅनल, ज्यांच्या पॅनलनी पूर्ण भारत भ्रमण करता करता आदर्श चषकात सुद्धा नोंद केली. आणि आज आपण त्यांचं पॅनल पाहतो या स्पर्धेसाठी, ज्याने कुठल्या प्रकारचं गालबोट लागू दिलं नाही या स्पर्धेला. प्रत्येक बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलं की मोठ्या गोष्टी घडत असतात. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. हमदुले सरांचा निर्णय चेक केलं, डिसिजन बाहेर आलं आणि तो म्हणजे फेअर डिलिव्हरीचा. फलंदाज बाद असणार, डगआउटमध्ये जाईल. हा धक्का लागतोय, धक्का क्रमांक 3. 6 धावसंख्या असताना खार्डी संघाला या ठिकाणी पूर्णपणे बॅकफुटला धाडलंय असं म्हणा हरकत नाही. जरी पहिलं सत्र सुरू आहे
तरी सुद्धा आपल्याला म्हणण्यास वावगं वाटत नाही. त्याचं कारण की 3 धक्के लागले आणि जे नाव आहे खार्डी संघाचं, जे आपण त्याचं विश्लेषण नेहमी करत असतो त्या नावानुसार त्यांचा आतापर्यंत खेळ झालेला नाही आहे असं म्हणण्यास अजिबात हरकत नाही आहे. 1.4 षटकं झाली म्हणजे जवळपास 10 चेंडूंमध्ये अवघ्या 6 धावा उभ्या केल्या आणि त्यातल्या त्यात 3 गडीसुद्धा गारद झाले. आणि फ्रंट फुटला मांडा संघ नक्कीच इथे येऊन दाखल झालाय असं म्हणण्याचा अर्थ नाही. जी आता पकड मजबूत केली मांडा संघाने ती जर अजून मजबूत केली, कारण आता 3 गडी बाद झाले म्हणजे आता पुढचे मिडल ऑर्डरचे फलंदाज ज्यांना जास्त संधी मिळत नसते त्या फलंदाजावरती नक्कीच तुम्ही अजून कंट्रोल करू शकता. बघायचं आपल्याला कसा प्रयत्न असेल की फलंदाज हवी ठरेल ह्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. हो माय गॉड, बाहेर काढलं, बाहेर बोलावलं, अक्षरशः बाहेर बोलावून घेतोय आणि फक्त छेड काढायचा प्रयत्न होता. बॅट स्लॅश केली होती फलंदाजाने. आल्या आल्या विशाल त्या ठिकाणी स्वरूपच्या सोबतीला आलाय. रिप्ले पाहू शकता आपण. हो खूप सुंदर सुंदर शफलिंग पाहतोय फलंदाजाचं की फलंदाज पायाचा वापर करत नाही आणि हा फुल टॉस जो डायरेक्ट इन टू द हँड ऑफ मिड ऑफ, परंतु मिड ऑफने झेल सोडलाय. इझी झेल अवघड करून सोडलाय. मिनी सेकंडमध्ये झेल समोर आला कधी कधी होत असतं असं आणि तेच चित्र पाहायला मिळालं. अशा पोझिशनमध्ये तुमचं क्षेत्ररक्षण करत असताना घारीची नजर असणं फार गरजेचं असतं. जसं आपण स्लिप होती फिल्डर तैनात ठेवतो तसंच मिड ऑफ आणि मिड ऑनकडे सुद्धा वेगाने चेंडू जात असतो. जसं बॉलर सुद्धा स्वतःच्या फॉलमध्ये कधी कधी झेल टिपू शकत नाही तसंच आपण प्रकार होताना बघितला. तर प्रेक्षक अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती. किशोर भोईर 11 खार्डी संघाची धावसंख्या ती म्हणजे अवघी 6-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि किशोर आले आमच्या समोर. 12 वाजून गेले म्हणजे आता किशोरचं वय 1 वर्षाने वाढलेलं आहे. केकेंचं 2 जानेवारी सुरू झालं. बर्थडे बॉय होते 1 जानेवारीचे. चांगला जन्म म्हणू शकतो आपण, नवीन वर्षात झालेला जन्म. आणि त्यांचा जन्म सोहळा वाढदिवस सोहळा सुद्धा आपण साजरा केला. आणि आज पहिल्यांदाच 32 वर्षाच्या परंपरेतून ही संकल्पना पाहतो आपण रजनी क्रिकेटच्या माध्यमातून. रात्रकालीन क्रिकेट, शेळके सरांच्या भाषेत रात्रकालीन क्रिकेट. आणि ही रात्र वैऱ्याची आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण रात्रकालीन क्रिकेटमध्ये खूप काही कारनामे होत असतात. हौशे नवशे गवसे पण असतात, त्यांना आपल्याला गवसता येत नाही आणि ते क्रिकेटचा आनंद घेत असतात. तर चला धावसंख्या 6. आलेल्या केके सरांनी प्राइज लगावले. आमच्या व्यासपीठावरती दाखल झाले केके सर. त्यांचा संघ लगोपाच्या 3 षटकारांसाठी ज्याने बक्षीस लगावलंय 1000 रुपयाचं 1K फॉर ट्रिपल के 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 जसं शेळके सर म्हणाले की किशोर भोईर के के विथ खार्डीचा के. आणि आता त्यांनी किशोर सरांनी सांगितलं 1K 1000 म्हणजे आता 4K 7 धावा 3 गडी बाद. चेंडू उडालाय आणि उंच जात असताना लॉंग ऑफ चेंडूच्या खाली पोहोचतोय. झेल टिपला जातोय. चौथा धक्का लागत असताना खार्डी संघाला. फटका खूप चांगला लगावला होता फलंदाजाने, पण तो डोकं जास्त वर गेलं. बॉडी वेट सुद्धा ट्रान्सफर केलं होतं पूर्णपणे आणि बॅट रोलिंग सुद्धा सुंदर होतं. परंतु डोकं जास्त वर गेल्यामुळे चेंडू उंच गेला आणि अंतर गाठू शकला नाही. सुंदर झेल टिपला लॉंग ऑफला त्या फिल्डरने आणि चौथा गडी पाहता पाहता गारद झाला. जसं 1Kचं प्राइज लगावलं परंतु अजून एक विकेटचं पतन झालं. निराश हताश या ठिकाणी होत असताना आमचे के सर, परंतु अजून हिम्मत सोडू नका, तुमची जिद्द सोडू नका, तुमचे प्रयत्न सोडू नका. म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर. आधीच्या 2 षटकात झालं नाही म्हणून काय झालं, पुढचे 3 षटकं तुम्हाला बाकी आहेत. 2.2 षटकं आताची झालेली आहेत. अजून 2.4 षटकं शिल्लक आहेत. अजूनही तुम्ही सामन्याचा आकार बदलू शकता. आणि बघा सुरुवात झाली, नशिबाचा चौकार मिळतोय. सगळे बघतच राहिले. विकेट कीपर बीट, लेग स्लिप बीट आणि चेंडू गेला लॉंग स्टॉप रिझनकडे 4 धावांसाठी.
आलेख वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, हात खोलण्याचा प्रयत्न केला जातोय. के स्टेजवरती आलेत आणि पाहिलं फलंदाजांनी की आपल्याला केकेना चांगले गिफ्ट देऊन जायचंय. तो प्रयत्न इथे केला जातोय मैदानामध्ये. दुहेरी अंकात जाऊन धावसंख्या 13 आदर्श चषक खेळण्यासाठी आल्यानंतर तुम्हाला आता नक्कीच जेव्हा काळोख पसरतो तेव्हा तुम्हाला चमकण्याची जिद्द बाळगावी लागेल मैदानामध्ये. त्या जिद्दीने तुम्हाला खेळावं लागेल. अजूनही वेळ गेली नाहीये, कारण एक षटकामध्ये 36 धावा सुद्धा होत असतात. तर तुमच्यासाठी अजून 2 षटकं पूर्ण शिल्लक सुद्धा आहेत. चेंडू खाली ठेवला होता विकेट कीपरने, चांगलं गॅदरिंग केलं, चांगलं कव्हरिंग केलं, सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू आत वळला होता, पाहू शकता जुने चिंटूचा चेंडू, चांगला बॅक ऑफ हँडचा वापर केला. हो माय गॉड, इन स्विंग डिलिव्हरी. बघा विकेट कीपर डाव्या बाजूला अक्षरशः स्वतःला झोकून कव्हर करतोय. याला म्हणतात व्हेरिएशन, परंतु आता मात्र माझी बॅट तळपणार. सक्सेसफुल हिट ओ द काऊ कॉर्नर फॉर द सिक्सर. धावसंख्या या षटकाराने जाऊन पोहोचली आहे ती 19 वर. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाऊ द्या. आणि 4 गडी बाद झाल्यानंतर सौरभने आता सूत्र एशने हातात घेतली. एशच्या बॅटमधून तो षटकार होता आणि आता नक्कीच वाटलं आपल्याला की ती जी शांतता होती, 4 गडी जरी बाद झाली तरी सुद्धा ती वादळापूर्वीची होती. आता वादळ नक्कीच येणार, कारण मिडलिंग छान झालं. कॉन्फिडन्स लेवल इथे नक्कीच वधारलेलं असेल. ते म्हणजे यश आणि सौरभचं नक्कीच आपल्याला पाहायला आवडेल. येत्या 4थ्या षटकामध्ये अजून 12 चेंडू शिल्लक आहेत, पर्याय चेंडू 12. त्या 12मध्ये नक्कीच जर आपण 5-6 मोठे फटके पाहिले तर नक्की धावांचा आलेख 40च्या पार जाऊ शकतो. जी धावसंख्या समाधानकारक असेल आणि फायटिंग स्कोर असेल आजच्या दिवसाचा विचार करता, कारण आधीच्या सामन्यामध्ये 40 धावा डिफेंड केल्या होत्या खार्डी संघाने, हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये. आणि त्याच धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे. कदाचित किंबहुना 40च्या पार सुद्धा धावसंख्या जाऊ शकते जर अशा प्रकारची फटकेबाजी झाली तर. प्रेक्षक, आपण पाहता आदर्श चषक 2024 रजनी क्रिकेट लगोपाठ 2 दिवस, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी. आणि 2 जानेवारीमध्ये पाहायला विसरू नका आपण ठाणे रायगडचा हा महामुकाबला, तुंबल युद्ध, 2 जिल्ह्यांचं युद्ध हे आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये पाहायला मिळणार आहे. या आदर्श गावाच्या धानिवली नगरीमध्ये पाहायला विसरू नका. उद्या सुद्धा सलग सकाळपासून सत्र सुरू होईल. सकाळी पहिला सामना रंगेल तो 9:30 वाजता. 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. जो पहिला सेमीफायनल असेल तो विराज इलन डोंगर नावे विरुद्ध श्री गणेश दहीगाव. दोन्ही संघाने 9 वाजेच्या आसपास रिपोर्टिंग करायचं आहे आणि आपण लगेच तो सामना 9:30ला प्रारंभ करू. कृपया आपण ऐकत असाल नक्कीच, कारण कोण झोपेल असे सामने पाहायचे, कोण सोडेल. जो तो आपापल्या घरामध्ये मोबाईल टी व्ही स्क्रीन नक्कीच चालू ठेवली असेल, 10 क्रिकच्या माध्यमातून आणि तिसाई केबलच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा आनंदत असेल. तर ड्रिंक्स ब्रेक समाप्त झाला. 4थ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होत असताना अशोक डिंडाचेच वडील एक्सपायर्ड झाले आणि जाऊन आला आपल्या या महत्त्वाच्या सामन्यामध्ये सुद्धा परतला भूमिरण मांडा संघासाठी. आता तो त्याचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल. एक हुकमीचा एक्का आहे आपल्या मांडा संघासाठी, महत्त्वाचा दुवा आहे, महत्त्वाचा घटक आहे. जगन्नानाचा संघ हा, जेव्हा जगन्नानाने सूत्र या संघाच्या हातात घेतली तिथून या संघाने मोठी उभारी घेतली आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत आमच्या परिसरातील, टिटोळा परिसरातील जगन्नाना. यांचा संघ ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी जाऊन चांगलं कार्य करतोय सध्या. हो, पहिला चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये अचूक मारा, अचूक लाईन आणि दिशा. आणि आपण पाहू शकता मैदानामध्ये वेगाने 2 धावा घेण्याचा मानस. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. ट्राय ट्राय ट्राय. खूप प्रयत्न करावे लागतील आणि करणं सुरू सुद्धा केलेलं आहे. त्यांनाही माहिती की आपल्या धावसंख्या कमी दिसत आहेत आणि आपल्याला अशी धावसंख्या उभी करायची की आपण आधीच्या सामन्यात जसं 40च्या पार गेलो होतो, 40च्या आसपास, निदान ते तरी आपल्याला तो तरी आकडा गाठणं गरजेचं आहे, किंबहुना त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल. टॉससाठी आम्ही आवाज देऊ इच्छितो. पुढच्या सामन्यासाठी टॉससाठी आम्ही आवाज देऊ. चिरोबा कोन बी कॅप्टन आणि वीर तानाजी दापोडे कॅप्टन, आपण येऊन थांबायचंय मंचाकडे. हो, क्या बात आहे.
गोपनी सारखी बॅट फिरवली, उडवला हेलिकॉप्टर, लॉंग ऑफच्या वरून जात असताना इनसाइड आउट स्टाईलचा हा लाजवाब षटकार. बघितला का आपण प्रेक्षक ऑनलाईन प्रेक्षकांनी फटका बघितला असेल. शेवटच्या क्षणाला हात एक निसटला होता, वन हँडेड स्ट्रोक डाव्या हातानेच, परंतु बॉटम हँड स्ट्रॉंग आहे फलंदाजाचं, ज्याचं नाव आहे सौरभ, ज्याने हा फटका मारला. बघितला आपण, आता बघू शकता रिप्ले मध्ये. आगळा वेगळा अनऑर्थोडॉक्स फटका इथे क्रिएट झाला, तयार झाला. पाहू शकता आपण, म्हणजे असे फटके सुद्धा बनवू शकतात. बघा शेवटच्या क्षणाला नंतर जेव्हा फटका बनला तेव्हा उजवा हात निसटला होता बॉटम वरून आणि त्या ठिकाणी षटकार सुद्धा तयार झाला. 6 धावांनी हे 2 लागोपाचे फटके आणि धावसंख्या डबल 3 वर 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जसा आपण आधीच उल्लेख केला की 40च्या पार जाण्याची दाट शक्यता, त्या दिशेने वाटचाल करण्याचाही प्रयत्न आत्ता मात्र हा बाहेर काढला अशोकने. फलंदाज स्टान्स घेत होता नटराज स्टाईलनी. बघा ऑन साईडचं स्टान्स होता ते पाहिलं, हेरलं आणि त्याला गुड लेनच्या साह्याने बाहेर डॉटने समाप्त केलं तो चेंडू. 3.4 षटक. रिव्हर्स पवित्रा, ओ माय गॉड, रिव्हर्स सिटेड सिक्सर. केविन पीटर्न सुद्धा लाजेल हा फटका बघून. षटकार. त्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा धावफलक वेगाने पुढे नेऊ शकतो, यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. एक जर बॅटर चमकला तरी सुद्धा सामन्यामध्ये एक वेगळी नजाकत येत असते, कलात्मकता येत असते आणि थरारकता सुद्धा निर्माण होत असते. ती दाखवली या जोडीने. एका बाजूला सौरभ आणि दुसऱ्या बाजूला यश. चांगली पार्टनरशिप करत असताना आता सुद्धा गोपनीसारखी बॅट फिरवली, उडवला हेलिकॉप्टर, परंतु झेल होणार नाही त्या ठिकाणी. पूर्णपणे सेफ शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन कडे वेगाने लॉंग ऑफ आला आणि नक्कीच झेल लँड झाला सुरक्षित जमिनीवर. यालाच म्हणतात बेधडकपणे खेळणं, आपल्या संघासाठी खेळणं, आपल्या स्पॉन्सरसाठी खेळणं. जे आपले सन्मानी के स्पॉन्सर आहेत त्यांना आपल्याला गिफ्ट देऊन जायचे, तो आपण प्रयत्न केला पाहिजे. 2 षटकात 6 धावा म्हणून का झाल्या? क्रिकेटचा खेळ आहे, ज्या षटकामध्ये ज्या खेळामध्ये आपण एका षटकामध्ये 36 धावा करण्याचा विक्रम करू शकतो आणि तो विक्रम करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी 4 षटकं समाप्त झाली. बघा पहिल्या 2 षटकात 6 धावा, आता नंतरच्या पुढच्या 2 षटकामध्ये झाल्या 35 धावा ठोकल्या. टोटल 41 धावसंख्या, 4 गडी बाद, 4 षटकांची समाप्ती. टॉससाठी या वीर तानाजी दापोडे कॅप्टन आणि चेरोबा कोनगाव बी संघाचा कॅप्टन. आपण येऊन थांबायचं आपल्या टॉस बॉक्समध्ये, या लवकरच या. आता मात्र केकेंच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि आता त्यांना खरं वाटतं की आज माझा वाढदिवस साजरा होत आहे छान पद्धतीने. वाढदिवस जरी उलटला तरी सुद्धा ते सौंदर्य किंवा तो उत्साह कायम ठेवला आहे माझ्या या लाडक्या खाडी संघाने. KK 11 83 खाडी संघ. केकेनी सुद्धा बक्षीस लगावलं 3 षटकारांसाठी आणि त्यानंतर एक उत्साह निर्माण झाला की आपला स्पॉन्सर ज्याला आपण पहिल्या 2 षटकामध्ये नाराज केलं होतं त्याला आता खुश करूया, आपण खुश खबर देऊया. कारण आपण तगड्या अष्टविनायक ठाकूरपाडाला जर पराजित केलंय तर आता आपल्या पहिल्या इनिंगमध्ये निदान समानकारक धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न सुद्धा केला. बघा धावसंख्या 40च्या पार गेली आहे. शेवटचा षटक नाना हाताळेल. राऊंड द विकेट जात असताना ऑफस्टम्पच्या बाहेर अँगल प्राप्त करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट सुद्धा लेग स्लिपवरून झाला होता, परंतु एक चोरटी धाव
त्या ठिकाणी होत असताना चिरोबा कोनगावबी वीर तानाजी दापोडे कॅप्टनने येऊन थांबायचं आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे जात असताना 42 वर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. खूप चांगले प्रयत्न झाले, जबरदस्तपणे अफलातून भागीदारी झाली, हे सुद्धा महत्वाचं आहे. एक तुमची चांगली पार्टनरशिप तुम्हाला नक्कीच उत्साह निर्माण करून देऊ शकते. आणि चेंडू केला व्यासपीठाकडे, जबरदस्त चापूक शॉट, चपराक शॉट, षटकार. सपने बड़े देखो, सपने सिर्फ आसमान के मत देखो, चांद के देखो. अरे चांद भी नहीं मिला तो क्या, आसमान तो मिल जाएगा. तो प्रयत्न इथे नक्कीच होत असताना यश आणि सौरभ कडून छान पद्धतीने धावसंख्या 48 वर. ऍट द 50च्या जवळ अक्षरशः सुगंध पसरतोय. आणि बघा अजून एक वाईटचा इशारा मोमीन सर करत असताना स्वेर मारा. धावसंख्या 49 वर 4 गणाच्या मोबदल्यामध्ये. आणि तो वाईट आता चेक करायचा आहे. हमदुल्ले सर चेक करत असतील कंट्रोल रूम मध्ये. झाले 12 वाजून गेलेत. आपण या लगेचच मस्त गरम गरम चाय के प्याला प्याला हो. साथ में वाइटचा इशारा. वाइट. हर दिन निराला है, हर रात मतवाली है. हर दिन निराला है, हर रात मतवाली है. यदि आपके दिल में हो धानिवली आदर्श चषक के लिए प्यार, तो यहाँ पे हर दिन दिवाळी है. प्रत्येक दिवस इथे सण साजरा होत असताना राउंड द विकेट. ओ माय गॉड. और पिच लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह लॉंग ऑफच्या वरून जात असताना हा खणखणीत सणसणीत षटकार. देऊ शकते असं वाटलं नव्हतं की 2 षटकामध्ये 6 धावा नक्की होत्या का. आपण स्वतःला आता चिमटा काढून बघा की अरे आपण स्वप्नात तर नव्हतो ना, आपण डुलकी तर घेतली नाही ना. आणि पाहता पाहता बघा पुढच्या 3 षटकामध्ये धावा किती वाढल्या. त्यामध्ये 49 धावा आतापर्यंत टोकल्यात पुढच्या 3 षटकांमध्ये. डबल फाय. ओ माय गॉड. अजून एक घ्या. या ठिकाणी सौरभ फायरिंग करतोय, ब्लास्टिंग करतोय. बिगी बायटी हिट, सिक्सर. सुपर पोझिशन मध्ये आला. बॉडी वेट ट्रान्सफर केलं पूर्णपणे शरीरातील. होतं नव्हतं तेवढं ताकदीचा वापर केलं, ताकदीचं बळ वापरलं आणि ती शक्ती दिसली त्या फटक्यामध्ये. धावसंख्या 61 असं होऊ शकतं बघा. 2 षटकात 6 धावा आणि नंतरच्या पुढच्या 3 षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 6 वरती 1 आला. 6च्या पुढे 61 धावा. जबरदस्त बेहतरीन पारी. लाजबाब अफलातून क्रिकेट होत असताना मैदानामध्ये हाहाकार माजवलाय. एक तरफ आंधी तो एक तरफ तुफान, एक तरफ यश तर दुसरी तरफ सौरभ. एका बाजूला नायट्रोजन, दुसऱ्या बाजूला सल्फर ऑक्साईड स्फोट होतोय मैदानामध्ये. हा दुसरा सेकंड लास्ट डिलिव्हरी. अजून एक फ्लॅट हिट. ओ माय गॉड. फ्लॅट सिक्सर. व्हॉट अ मॅच. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. के 1 के. वाव.
48 धावावरती खेळतोय 12 चेंडूंमध्ये. चान्स आहे पूर्णपणे. ओ माय गॉड, इनक्रेडिबल, इनक्रेडिबल, अद्वितीय, अविस्मरणीय. काय फटका मारतोय आणि बघा त्या ठिकाणी हाफ सेंचुरी कंप्लीट करतोय. बॅट दाखव, बॅट दाखव, चहू बाजूला बॅट दाखव. 50 अर्धशतक कंप्लीट फ्रॉम सौरभ देर, फ्रॉम KK11 8383 खाडी. सौरभने ठोकलाय अर्धशतक. धावसंख्या पोहोचवलीये ती म्हणजे 69 वर. 69, 70 धावांचं मोठं लक्ष. KK कडून 1000 आले. प्रथमेश सावंत, रॉकस्टार खार्डी यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज 1000. ओ माय गॉड, काय इनिंग आहे. समीर भुईर कडून 1000. पैशांचा पाऊस पडला, त्याच्या आधी धावांचा पाऊस पडला. आणि आता आपण बोलतोय टॉस कोडे. टॉस बॉक्स मध्ये असेल आमचे पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. खूप खूप धन्यवाद निश्चित. वैभव सर इथं मात्र त्यांचं आगमन झालेलं आहे आणि वैभव सरांना विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. या आपण निश्चित खूप मोठे जाणकार आहेत, इतिहासकार आहेत. दापोली टीमचा कॅप्टन हे बघा, मी तुम्हाला वेलकम, स्वागत आहे. दोन्ही पाहतोय की आपण दिनेश ग्रेट बॅटर, दोन्ही भिवंडीकर संघ पाहतोय. एक दापोडे तर दुसरीकडे पाहतोय आपण नो डाऊट कोंडगाव बी, कोंडगाव ब विपक्ष. एक गाव एक मंडळ म्हणजे शिवसेनेचे खणखण नेतृत्व कुंदन पाटील यांचा संघ आपण पाहतोय. वीर तानात दापोडे. तर नाणेफेक वैभव सर यांचे शुभ हस्ते होताना पाहतोय. टेल अशी मागणी आहे, हेड आलंय. तर सरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल वीरताना दापोडे या टीमच्या बाजूने गेलेले आहे. निश्चित दोन्ही भिवंडीचे संघ आपण पाहतोय. निश्चित खूप लांबून आला. आज मात्र तब्बल 6 संघांना भिवंडीतून आले आणि आता मात्र 2 संघ आपण पाहतोय आणि परत एकमेकाशी भिडणार. काय बोलशील, टॉस जिंकलेले पहिले सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार मी. आणि जिथं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय काय कारण आहे की आपण प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे? असं काही कारण नाही आहे. आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि जिथं 31 पर्व जर पाहिलं होतं आपण, नो डाऊट तुम्ही इथं मात्र क्वार्टरपर्यंत सेमीपर्यंत मजल मारली होती. खास हर्षद चौधरी नावाचा वादळ. निश्चित आज या स्पर्धेमध्ये आलात, काय स्वप्न घेऊन आलात? नंबर 1, नंबर 2 की चॅम्पियन? असं तर हा मैदान आमच्यासाठी लकी आहे, कारण 3 वर्ष आम्ही सतत, 3रा वर्ष आहे आम्ही इथे खेळतो. आमचा परफॉर्मन्स इथं चांगलाच झालेला आहे. टीममध्ये काही परिवर्तन पाहायला मिळेल एखादा? नाही, सेम संघ आहे. खूप खूप धन्यवाद. माझ्यासोबत नो डाऊट कोंडगाव जर म्हटलं क्रिकेटची पंढरी आहे. निश्चित सातत्याने पाहतोय आपण भारतीय जनता पार्टीचे युवा डॅशिंग नेते, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विजयदादा मात्रे यांचा संघ आहे. निश्चित नाणेफेक गमावलेली आहे. जर नाणेफेक जिंकली तिथे आपण काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. पण इथं मात्र बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करायची आहे. इथं ज्या प्रकारे पाहिलं की आपण कॅप्टनने सांगितले की हा मैदान आमच्यासाठी लकी आहे. गेल्या वर्षीचा हंगाम गाजवला हर्षद चौधरी यांनी तब्बल 10 षटकार एका इनिंगमध्ये खेचले. 5 षटकामध्ये कितीपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. जो संघ कायम होता की अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये टीममध्ये काय एखादा परिवर्तन पाहायला मिळेल? सेम संघ असेल. खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण वीरताना दापोडे टीमच्या बाजूने गेले आणि सांगितलंय की आपल्याच भिवंडी नगरीतला एक चांगला संघ कोंडगाव ब याला की तुम्ही या आणि दापोडे संघाविरुद्ध बॅटिंग करा. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊया. तिथं मात्र सेकंड सत्राला सुरुवात होते आणि कॉमेंट्री करण्यासाठी नो डाऊट व्हॉइस ऑफ मुरबाडचा एक बुलंद आवाज सुनील शिल्के सर. तर प्रेक्षको, 70 धावांचं लक्ष्य 14.0च्या वेगाने पार करायचंय. ज्या इनिंगमध्ये 2 षटकांमध्ये 3.0चा रन रेट होता, करंट रन रेट, आणि तो जाऊन ठेपला 14 वरती. यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. आणि त्या इनिंगमध्ये आता नक्कीच काय घडेल काय बिघडेल आपल्याला ऐकवतील एक जबरदस्त मास्टर माइंड कॉमेंटेटर आपल्या मुरबाड नगरीचे सुनील शेळके सर. ह्या इनिंगमध्ये ऐकवतील आपल्याला की 69 धावांचा पाठलाग, 70 धावांचा पाठलाग कसा होईल, की 69 धावा डिफेंड करतील या ठिकाणी खार्डी संघ. चला या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल करूया. प्रेक्षक, आपण पाहत राहा आदर्श चषक 2024 आणि ऐकत राहा इनिंगचं धावतं वर्णन सुनील शेळके यांच्या सुमधुर आवाजात. खूप खूप धन्यवाद सर. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राकडे आपण वळत आहोत आणि 30 चेंडू आणि 70 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी.
सामन्याला इथे सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत आणि हा चेंडू वाईट घोषित केला जातो. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. धावपलकाचा शुभारंभ झालेला आपण दरम्यान पाहिलेला आहे. भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात KK11 खाडी असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. समोरच्या दिशेने चेंडू गेला. इथे 38 सर्कलवर क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू अडवला, फेकी झाली, एक धाव मिळालेली आहे. खरं तर पहिल्या सत्रावर बऱ्याचदा भाष्य केलं गेलं आमच्या साथी समालोचकांच्या वतीने आणि परिस्थितीच तशी होती. खरं तर त्यावर बोललं जाणं हे स्वाभाविक होतं. सुरुवातीची 2 षटकं 6 धावांची. हर्षदजी बेडेकर आगासन यांच्या वतीने सौरभ यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. वेलकम हर्षद, तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. अशा पद्धतीच्या हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील, कारण ही स्पर्धा की जिची 32 वर्षांची यशस्वी परंपरा कायम ठेवत असताना आयोजित केली गेलेली आहे. ह्या स्पर्धेतून माघार घेणं कोणालाही आवडणार नाही आणि मैदानाच्या आतमध्ये शर्यतीचे प्रयत्न प्रत्येकजण निश्चितच करतो आहे. त्याच गोष्टीवर चर्चा पुन्हा एकदा आपण करूया. सुरुवातीची 2 षटकं चिंटूने 4 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये फहीमने 2 धावा दिल्या. एकूण धावा आल्या होत्या 2 षटकांमध्ये 6-3 गडी बाद झाले होते आणि तिथून पुढे संघाची धुरा सांभाळी ती फलंदाज सौरभ म्हात्रेनं त्याने 50 धावा व्यक्तिगतरित्या धावपलकावर जोडल्या. त्याचबरोबर चांगला अँकरिंग रोल यशच्या वतीने सुद्धा तिकडे प्ले केला गेला. यावेळेस समोरचा ठेवलेला चेंडू खोलवट टप्प्याचा चेंडू होता. त्यानंतर त्याला क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका सजवायचा होता. हवा तसा संपर्क तिथे राखता आला नाही आणि एक धाव दरम्यान मिळालेली आपण पाहिलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही 69 धावा धावपलकावर जोडत असताना 70 धावांचं लक्ष निश्चितच मैदानाच्या आतमध्ये गाठता. 70 धावा 5 षटकांमध्ये रात्रकालीन सामन्यामध्ये बनवणं हे अत्यंत कठीण आहे. समोरच्या दिशेने यावेळेस फटका चांगला आहे. स्ट्रेट लाईक अन एरो, 1 बाउन्स ओव्हर दी रोप फॉर रन्स. झालेली आहे, कारण 12 वाजून घड्याळ पुढे जात आहे. आतापर्यंत आपण घड्याळाकडे नजर टाकली तर 12 वाजून 41 मिनिटं झालेली आहेत आणि आजचा दिवस आणखी एका व्यक्तिमत्वासाठी अत्यंत महत्वाचा आहे. इथे झेल स्वीकारला गेलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या वतीने. फलंदाज यावेळेस बाद झालेले आपण पाहू शकाल. अशोक दिंडाबाद. आपण खरं तर हा सुद्धा फार मोठा सोहळा बघणार आहात, जिकडे अयोध्या येथे श्रीराम प्रभूंच्या मंदिराचं खरं तर अनावरण केलं जाईल. फार मोठ्या धर्तीवर अनेक वर्षांची खरं तर ही प्रतीक्षा होती तुमची आमची सर्वांची आणि ती आता यावेळेस पूर्ण होणार आहे. मी एक विषय निश्चितच छेडला होता की आजचा दिवस दुसऱ्या एका व्यक्तिमत्वासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच गावातील उद्योजक युवा उद्योजक सुमितजी राणेसाहेब यांचाही आज वाढदिवस आहे आणि त्यांनाही ह्या आयोजकांच्या वतीने आपण शुभेच्छा देऊया. तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. आणि या अगोदर अशोक दिंडाबाद झाले होते. तो विकेट मला असं वाटतं सौरभ म्हात्रेनेच मिळवला आणि त्यांना समीरजी भुईर यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज इकडे आलेलं आहे. वेलकम समीर, तुमचंही. या अगोदर केकेने सुद्धा कॅश प्राइजेस तिकडे अनाऊन्स केली होती, त्याचबरोबर ती जमा सुद्धा झाली होती. समालोचकांनी कॅश प्राइज ज्यावेळेस ते अनाऊन्स करतात त्यावेळेस त्यांचं लक्ष सगळ्यात अगोदर ते कॅश प्राइज जमा झालं आहे की नाही याकडे फार असतं, कारण ते बोलून गेलेले असतात, त्यामुळे आपसुकच त्यांचं त्याकडे अधिकचं लक्ष असतं. परंतु इथे लगेचच कॅश प्राइजेस जमा होतात, किंबहुना आगाऊ सुद्धा देऊ गेलेली आहेत समीर यांच्या वतीने, त्यामुळे यांचंही आपण कौतुक करूया. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 8. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. विशाल म्हात्रेच्या वतीने हे षटक हाताळलं जातं आणि इथे एका हाताची कमाल यष्ट्यांच्या मागे एसटी रक्षकाने दाखवली. केतन तिकडे होते, टिपला दर्जेदार झेल. आणखी एक फलंदाज बाद. 100 रुपयाचे मानकरी पुन्हा एकदा एक गोलंदाज विशाल म्हात्रे.
एक पत्नी, एक बाणी, एक वचनी असं ज्यांच्याविषयी म्हटलं जातं ते प्रभू श्रीराम यांच्यावर आधारित खरं तर हे संगीत आपण ऐकलं. आणि या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे चहावाले काका आलेले आहेत. तुमचं स्वागत असेल. प्रत्येक एक एक तासाने अशीच तुम्ही येत राहा. आणि थोडी जी मर्ग प्रत्येकाला येईल ती मर्ग तुम्ही झटकत जा. फार मोठी कामगिरी तुमच्या वतीने खरं तर ही होणार आहे. आमचे अजूम अमदुल्ले सर यांना सगळ्यात अगोदर तुम्ही चहा द्या. कारण यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण पाहतो क्षेत्ररक्षक उपस्थित. चेंडू अडवला, फेकी झाली. यावेळेस काय घडेल? दुसरी धाव पूर्ण की अपूर्ण? यावेळेस दुसरी धाव अपूर्ण. आणखी एक फलंदाज इथे बाद. फलंदाज बाद होण्याचं सत्र थांबता थांबेना. भूमी 11 मांडा संघाला लागलेला हा तिसरा हादरा. इकडच्या काळामध्ये आपण म्युझिक थेरपी म्हणून सुद्धा ऐकलं असेल. सांगीतिक उपचार पद्धती, अनेक दुर्धर असे आजार फक्त आणि फक्त चांगलं संगीत ऐकून तिकडे बरे केले जातात. आणि ही सुद्धा कमाल आहे संगीताची. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. विशाल म्हात्रेच्या वतीने दुसऱ्या षटकाला सुरुवात. लागोपाठचे 2 चेंडू. यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित गल्लीमध्ये, परंतु इथे माणुसकी दाखवली गेलेली आहे क्षेत्ररक्षकाच्या वतीने. कारण या अगोदर आपण पाहिलं 3 फलंदाज बाद झाले होते. कोणत्याही पद्धतीने झेल जर हवेमध्ये असेल तर तो घेतला जाणं अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षकाने साधा सोपा झेल इकडे ड्रॉप केलेला आहे. आणि बऱ्याचदा एखाद्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान देता त्यानंतर तो अधिक त्वेगाने, त्याचबरोबर त्वेषाने, अधिक जलद गतीने मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. पाहायचंय इथे या धावपलकोर कसा परिणाम होईल. इथे या फलंदाजाला जे जीवनदान तुम्ही या अगोदर दिलेले आहे त्याचा. 10 धावांवर धावपलक स्थिर आहे. क्रमांक 2चं षटक विशाल म्हात्रेच्या वतीने हाताळलं जात आहे. या अगोदर फलंदाजी फार चांगली झाली सौरभ म्हात्रेची. त्याने व्यक्तिगत 50 धावांचा टप्पा इकडे पार केला. आणि या स्पर्धेतील तिसरं हे अर्धशतक आहे. म्हणजे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे असं आपण म्हणूया. बॅटिंग पॅराडाईज. आणि या अगोदर आजच्या दिवसामध्येच खरं तर मनीष कोळेकर याच्या वतीने, की ज्यालाही पांड्या म्हटलं जातं, ज्याच्या वतीने 2 व्यक्तिगत अर्धशतक दरम्यान या स्पर्धेमध्ये झळकवली गेलेली आहेत. चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांचंही भरभरून मनोरंजन केलं गेलेलं आहे. दरम्यान वाईट चेंडू आला, धावपलक पुढे गेलं. नेल्सन फिगर 11 ऑन दी बोर्ड. दिस इज द सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय विशाल. दिस टाइम एज अँड dropped. Easy chance put away by the fielder once again. 11 धावा धावपलकर असताना खरं तर आणखी एक झेल दरम्यान तिकडे सुटला गेलेला आहे. 2 षटकं संपली. धावपलकर धावा 11. आणि आतापर्यंत फलंदाज बाद झालेले आहेत. अशोक दिंडा या अगोदर एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. त्यानंतर अभिजित सुद्धा बाद झाले. त्याचबरोबर फलंदाज रवी परब सुद्धा बाद झालेले आहेत. रवी परबचं बाद होणं या धावपलकाला मला असं वाटतं फार मोठा परिणाम देऊन जाणार आहे. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये रवीने त्याचा अनुभव योग्य रीतीने वापरला होता. या सामन्यामध्ये मात्र फार लवकर माघार स्वीकारलेली आहे. पाहायचंय क्रमांक 3चं षटक कोणत्या गोलंदाजाच्या वतीने इथे फेकलं जाईल. समालोचन कक्षाच्या वतीने गोलंदाज सौरभ सेकंड स्पेल मध्ये आलेले आपण पाहू शकाल.
18 चेंडू आणि 59 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. विजय फार दूर आहे, परंतु या अगोदरच्या सत्रामध्ये 2 षटकांमध्ये फक्त 6 होत्या. या सत्रात 2 षटकांमध्ये 11 तरी आलेले आहेत. यावेळेस आश्चर्याचा कडू धक्का फलंदाजाला मिळतोय. फुलरलेनचा चेंडू होता, त्यानंतर ड्रिल करून दाखवली फलंदाजाने की चॉप करायचं होतं. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये, क्रिकेटमध्ये किंतु परंतुची कोणतीही जागा नसते. क्रिकेट हा खेळ कल्पना विलासात रमून तुम्ही खेळू शकत नाहीत. क्रिकेट हा वास्तववादी खेळ आहे, त्यामुळे एकाच चेंडूवर झालेली चूक तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह आहे खरं तर. आणि ज्यावेळेस तुमचं टायमिंग चांगलं जुळतं, एलिव्हेशन चांगलं मिळतं, अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो, आउटफील्ड अशा पद्धतीने समतल असते, त्यावेळेस तुमच्याकडे अधिकच्या धावा बनवण्याची तितकी संधी नसते. स्ट्रेट टू दी फिल्डर चेंडू गेला की तुम्ही फक्त एका धावेबरोबर तिकडे मर्यादित राहत असता. परंतु क्रिकेट खेळत असताना तुम्हाला शतरक्षकावरही अतिरिक्त दबाव टाकता येऊ शकतो आणि ते करत असताना तुम्हाला पहिली जी धाव आहे ती अतिरिक्त वेगाने घ्यायची असते. पंच यावेळेस आमच्याकडे बघतायत अतिरिक्त उसळी या चेंडूला मिळालेली आहे आणि हा चेंडू वाईड घोषित केला गेलेला आहे. धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आहेत त्या म्हणजेच 13 आणि 70 पर्यंत डाव घेऊन जायचंय तितकं सोपं नसेल, शक्य नसेल, कारण या अगोदर याच गोलंदाजी अटॅकने मला असं वाटतं तिकडे 40 धावा डिफेंड केल्या होत्या आणि त्या सुद्धा अष्टविनायक ठाकूरपाडा संघासारख्या ज्यांची फलंदाजी अत्यंत विध्वंसक आणि स्फोटक आहे अशा संघाच्या विरोधात त्यांनी डिफेंड केल्या होत्या आणि म्हणून त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो दुणावलेला आहे. आणि आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे असं म्हणतात की जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोचवत असते. अनेक अशक्य असणाऱ्या गोष्टी आत्मविश्वास जर तुमचा चांगला असेल तर त्या शक्य होऊ शकतात. इम्पॅक्ट आउटसाइड दी लेग स्टिक तेच पंचांनी दर्शवलं. हलकीसे अपील रेज झाली, गोलंदाजाला त्या गोष्टीची पूर्णपणे कल्पना होती. लेग बायच्या रूपाने ही धाव आलेली आपण पाहिलेली आहे. एकेरी दुहेरी धावा धावपलकावर अंकित होतील, परंतु त्या असून नसल्यासारख्या आहेत. त्यांचं तितकं मोठं महत्व आता या इनिंगमध्ये उरणार नाही, कारण आस्किंग रेट आता हळूहळू फार पुढे चाललेला आहे. 14 चेंडू आणि 56 धावा, रिक्वायर्ड रन रेट 24चा आहे आणि करंट 5.25चा. त्यामुळे गोलंदाजांची झालेली कामगिरी आपसुकच प्रत्येकाच्या लक्षात येईल. गोलंदाजांनी आग ओकणारी गोलंदाजी केली आहे आणि एखादा दिवस कधी कधी एखाद्या खेळाडूचा असतो. बघा सौरभ म्हात्रे अगोदर खेळले, ज्यांनी 50 धावा व्यक्तिगतरित्या धावपलकावर जोडल्या. गोलंदाजी करत असताना सुद्धा आजची ही रात्र त्यांनी योग्य रीतीने वापरले. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. हा फॉल होती, इथे प्रचंड ताकदीचा वापर केला, लॉंगॉनच्या डोक्यावरून फटका प्लेस केला. हा फटका दर्जेदार षटकार. देणारी आजची ही रात्र. सन्माननीय अभिमानजी भोईर साहेब, आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात आणि विनंती असेल इतरत्र कुठेही न थांबता लगेचच आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. इतर आयोजक तुमची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न आहे. मिसटायमिंग फटका. एक क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. 2 टप्पे घेत असताना चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आणला गेला आहे का हे पाहावं लागेल. पंचांच्या इशाऱ्याची वाट असेल आणि पाहायचं आहे आपल्याला. प्रतीक्षा आहे पंचांच्या इशाऱ्याची. मला असं वाटतं लिगल सेव आहे, सेफ सेव आहे ज्याला आपण म्हणू शकतो. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान इथे सीमारेषेवर केलं गेलेलं आहे. बघा सीमारेषेवर अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करणं हे तितकं सोपं नसतं, कारण बाउंड्री लाईनकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं, त्याचबरोबर चेंडूकडे तुमचं लक्ष असणं अपेक्षित असतं. 22 धावा धावपलकावर सौरभ. यावेळेस फार चांगला फटका आपण दरम्यान पाहतो. क्रॅकिंग
स्क्वेअर ड्राईव्हचा फटका फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं होतं, त्यानंतर मनगटाची चांगली ताकद वापरली, हा फटका दर्जेदार देऊन गेला धावा 4 चौकार. सूरज बैकर उजव्या एष्टीच्या फार बाहेरचा चेंडू अँगल क्रिएट करत असताना अधिक बाहेर निघाला. एष्टी रक्षकाने उर्वरित कामगिरी फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे. वाईड यॉर्कर अत्यंत चपकळपणे मैदानाच्या आतमध्ये शोधलाय तो म्हणजे सूरज बैकरनं. सूरज बैकर कल्याण डोंबिवली परिसरातील अत्यंत गुणवंत खेळाडू, फार ख्यातनाम आणि लोकप्रिय अशा पद्धतीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध करत आहे. इथेही चेंडू पडल्यानंतर बाहेर वळला आणि मिस टायमिंग फटका आपण पाहतो. एष्ट्यांच्या मागे एष्टी रक्षक केतन म्हात्रे तिकडे दक्ष होते. टिपला झेल, आणखी एक फलंदाज बाद. ग्रामस्थ मंडळ धानिवली आणि आदर्श क्रिकेट क्लब धानिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ही फार मोठी स्पर्धा मित्रांनो आपण बघत आहात. गौरवशाली 32वे वर्ष आणि 32व्या वर्षातून पहिल्यांदाच खरं तर रात्रकालीन क्रिकेट आपल्या समोर आणलं जातं आणि आजच्या क्रिकेटचा दर्जा सुद्धा अभिजात आहे. कारण आपण पाहिलं भिवंडी विभागातील संघ, पडगाव विभागातील संघ, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली परिसरातील संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट क्रिकेटमध्ये अलीकडे आपण पाहतो की ओपन ग्रामीणच्या अगदी दूरच्या टीम्स इकडे येतात आणि लांबून संघ आले की ते त्यांच्याबरोबर क्रिकेटचा क्लास घेऊन येत असतात. त्याचबरोबर एकमेकांसमोर अनेक वेगवेगळ्या परिसरातील संघांना खेळता येतं. त्यामुळे ते अनुभवाने समृद्ध होतात आणि इथे असाच हा पोक्त फटका मारला गेलेला आहे. फलंदाजाच्या वतीने प्रभाच्या विरुद्ध दिशेने जात असताना स्विचचा अटेम्प्ट केला की जो सक्सेसफुल राहिला. त्यानंतर डीप थर्डमॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून गेला, चौकार. गाढवाचं लग्न या चित्रपटातील मला असं वाटतं हे गीत असावं. आणि काही काही चित्रपट मराठी विश्वातील असे आहेत की जे तुम्हाला खूप हसवतील. त्यातीलच असा हा एक चित्रपट निश्चितच आपण मकरंद अनासपुरे यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट. 31 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. शेवटचं षटक यानंतर फेकलं जाईल. आतिश म्हात्रेच्या वतीने इक्वेशन कडे नजर टाकली तर 6 चेंडू आणि 29 धावा. या अगोदर माझ्या समोर इक्वेशन 6 चेंडू आणि 36चं होतं. आता त्यापेक्षा 3 धावांनी पुढे गेलेलं आहे. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. गोलंदाज आतिश म्हात्रेच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. सन्माननीय अभिमानजी भोईर साहेब, आपण क्रीडा नगरीमध्ये आहात, विनंती असेल या मुख्य व्यासपीठाकडे. आयोजक तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. 31 ऑन द बोर्ड. दिस इज द लास्ट ओव्हर बिंग बोल्ड बाय आतिश. यावेळेस कॅज्युअल अप्रोच आहे फलंदाजाचा. फलंदाजाचे पाय जणू काय फेबिकॉलने फिक्स केलेले आहेत. कोणतीही फुट मोमेंट आपल्याला पाहायला मिळाली नाही. लॅक ऑफ फुटवर्क ज्याला आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर मराठीत जर बोलायचं झालं तर पदलालित्याचा अभाव. अंतिमतः समायोजन दाखवत असताना फटका खेळलेच जरूर, परंतु चेंडूपैचा संपर्क झाला नाही. इथेही रक्षात्मक रीतीने खेळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत, ते स्ट्रायकिंग एंडला येतील. पराभव मान्य केलेला आहे इथे फलंदाजी करणाऱ्या संघाने. आणि आता किती धावांचं अंतर देण्यात येईल हे फक्त आपल्याला पाहायचंय. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड बाय बोथ साइड्स असं आपण म्हणूया. गोलंदाज पुन्हा एकदा आतिश तयार असतील. धावफलक 32 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. फार मोठं अंतर इथे मिळेल असं निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. स्विच करण्याचा प्रयत्न इथे निश्चित फलंदाजाने केला.
समोरचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्विच करत असताना तुम्हाला शॉर्ट ऑफ गुड लेंथ तरी कमीत कमी मिळाली पाहिजे. अगदी फुलर लेनचा चेंडू जर असेल 4 मीटरच्या आसपासचा, तर त्यावर तुम्ही अशा पद्धतीचा फटका जर खेळत असाल तर अनेक अडचणी फलंदाज म्हणून तुमच्या समोर येऊ शकतात. पुन्हा एकदा स्विच अटेम्प्ट. आता ही प्रयोगशीलता करण्यासाठीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे, म्हणजे प्रयोगशीलतेला वाव आहे. कारण आपण पाहिला सामना तर हातातून निसटून चाललेला आहे, परंतु इथे एक्सपेरिमेंट करू शकतात फलंदाज. आणि हा फटका अत्यंत चांगला होता, दर्जेदार फटका आपण पाहिला पुन्हा एकदा स्विचचा. आणि पंचांचे दोन्ही हात आबाळाकडे होते, याचा अर्थ हा षटकार आश्चर्यचकित करणारा फटका फार उशिरा आलेला आहे. या फटक्यांची फार लवकर गरज होती. पुन्हा एकदा स्विचचा अटेम्प्ट. इथे चेंडू मागच्या दिशेने जातोय, लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेकडे चेंडू निघतोय आणि क्षेत्ररक्षकाने फार चांगली मेहनत केली, चेंडूला अडवलं. आणि याचबरोबर हा सामना इकडे जिंकलेला आहे तो म्हणजेच पहिल्या सत्रामध्ये ज्यांनी दर्जेदार फलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये तितकीच चांगली इकॉनॉमिकल आणि तीक्ष्ण गोलंदाजी केली, अर्थात संघ आहे याच गावातील पुरस्कर्ते के यांच्या वतीने खरं तर